दर्शको नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज। समाजामध्ये शांतता, नागरिकांमध्ये एकता आणि सर्व बहुविध जाती धर्मांमध्ये समानता हे राखण्याची मोठी जबाबदारी पोलीस प्रशासनावरती असते। याबरोबरच अवैध धंदे, गुन्हेगार आणि गुन्हेगारी प्रवृत्तींविरोधात नेहमी लढण्याची मोठं आव्हान देखील पोलीस प्रशासनासमोर असतंय। याबरोबरच हे कमी आहे की काय म्हणून याबरोबरच आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्त असेल किंवा व्हीआयपी नेत्यांचे दौरे असतील आणि पोलिसांची अपुरी कर्मचारी संख्या अशा अनेक गोष्टींचा पोलीस प्रशासनावरती नेहमीच ताण आलेला आहे। वदनी कवल घेता नाम घ्या, रोजच्या भोजनात हवंच हवं सहज हवन गोकुळ दही, नाम घेता पुकारे, गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही। अन्न हे पूर्ण ब्रह्म। आता आपण आहोत राशिवडीमध्ये। राधानगरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जवळपास 110 गावं येतात आणि त्या अंतर्गतच हे असणार हे गाव आहे। या राधानगरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 110 जी गावं येतात त्यामध्ये दुर्गम भागातील गावं असतील, शहरी वस्तीतील गावं असतील, अशा अनेक मोठ्या विस्ताराचा हा राधानगरी पोलीस स्टेशनचा परिसर आहे। या ठिकाणी नुकतेच इथून बदली झालेले पोलीस निरीक्षक ईश्वरा ओमासे यांच्या जागी नवीन संतोष गोरे यांची पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झालेली आहे। या एवढ्या मोठ्या आवाक्यात असणाऱ्या ह्या कार्यक्षेत्र असणाऱ्या राधानगरी पोलीस ठाण्याअंतर्गत असणाऱ्या या कार्यक्षेत्रामध्ये इथून पुढची कार्यवाही किंवा त्यांची कशी असेल याविषयी त्यांच्याशी आपण दिलखुलास बातचीत करणार आहोत। आता आपल्यासोबत या राधानगरी परिक्षेत्रामध्ये नवनियुक्त झालेले माननीय श्री संतोष गोरे सर आपल्यासोबत आहेत। या राधानगरी परिक्षेत्रामध्ये जवळपास 110हून अधिक गावं आहेत। थोडा दुर्गम भाग आहे, थोडा शहरी भाग आहे। एखादा नवीन ज्यावेळी अधिकारी एखाद्या नवीन ठिकाणी रुजू होतो त्यावेळी काहीतरी एक व्हिजन घेऊन आलेलं असतं। राधानगरी तालुक्यासाठी आपलं व्हिजन काय असेल? राधानगरी पोलीस स्टेशनला मी 4 फेब्रुवारीला हजर झालेलो आहे। हजर झाल्यापासून मी साधारणपणे 122, तुम्ही 110 म्हटला, 122 गावं आहेत। तसा एरिया मोठा जरी असला तरी सगळ्या परिसरामध्ये शांतता आहे, कायदा आणि सुव्यवस्थेचा इतका मोठा काही प्रॉब्लेम झालेला नाही। माझं मेन व्हिजन तेच असेल की माननीय SP सर, आमचे पोलीस अधीक्षक सर यांनी जे आदेश दिलेले आहेत किंवा त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षेप्रमाणे राधानगरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होणार नाही याची मी जास्तीत जास्त काळजी करेल आणि त्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील त्या संदर्भात मी कारवाई करत आहे। एकंदरीत बघितलं तर अपुरी कर्मचारी संख्येचा कुठंतरी परिणाम होतोय असं वाटतंय काय? आता ह्या अडचणी सगळ्यांना माहीत असतात, पण उपलब्ध संख्या आहे त्या संख्येवरच आम्हाला काम करावं लागणार आहे आणि तशी आमची मानसिकता तयार झालेली आहे। आज आपण या राशिवडे गावामध्ये यात्रा, पुढच्या आगामी यात्रेच्या निमित्ताने काय उपाययोजना कराव्या लागतील जेणेकरून यात्रा ही उत्साहात, शांततेत पार पाडली जाईल या संदर्भात आम्ही ग्रामपंचायत सदस्य, यात्रा कमिटी सदस्य असे सगळे मिळून बसलो होतो आणि त्या संदर्भात चर्चा केलेली आहे। तर त्या चर्चेमध्ये साधारणपणे काय अडचणी येऊ शकतात ही महत्त्वाची चर्चा झाली। तर त्यामध्ये आम्ही असं आमच्या लक्षात आलं की पार्किंगचा जर काय प्रॉब्लेम नाही आला, महत्त्वाचा म्हणजे पार्किंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो। पार्किंग जर व्यवस्थित राहिलं तर पार्किंग जर योग्य ठिकाणी केलं तर वाहनं व्यवस्थित चालू शकतील आणि त्या ठिकाणी कुठलाही चेन स्नॅचिंगचे प्रकार आहेत किंवा छोट्या मोठ्या चोऱ्या आहेत हे प्रकार घडणार नाहीत। त्या संदर्भात आम्ही चर्चा केली आणि त्यातून काही उपाययोजना ठरवलेल्या आहेत। नुकताच आपण राधानगरीचे नूतन फौजदार संतोष गोरे यांच्याशी संवाद साधला। राशिवडी येथील बिर्दी यात्रेच्या बैठकीच्या निमित्तानं त्यांना फारसा वेळ देता आला नाही, तरी देखील माननीय जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानुसार राधानगरी तालुक्यामध्ये सामाजिक शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील आणि कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींविरोधात कडक कारवाई केली जाईल असं देखील त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। असं असलं तरी देखील शाहूवाडी, कागल, आजरा, पन्हाळा जवळपास सर्वच तालुक्यांप्रमाणे राधानगरी देखील अवैध व्यवसायांनी ऊत आलेला आहे। यावरच खऱ्या अर्थानं कडक निर्बंध आणणं हेच सर्वात मोठं आव्हान या नूतन फौजदारांसमोर असणार आहे। राधानगरीचा इतिहास पाहिला तर आजपर्यंत अनेक पोलीस निरीक्षक आलेत आणि बदली झाली, पण तरी देखील राधानगरीमधील अवैध व्यवसाय खुलेआम सुरूच राहिलेले आहेत। त्यामुळं या एकंदरीत परिस्थितीवरती कसा निर्बंध आणता येईल हेच खरं मोठं आव्हान या नूतन राधानगरीच्या पोलीस फौजदार संतोष गोरे यांच्या समोर असणार आहे। के न्यूज साठी कॅमेरामन SK सह मी कृष्णा लाड। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।